चल आजी. अरे अरे पण मेल्यानो मला का घेऊन आलाय तिथं तुम्ही? आजी काय एक मोठा विचार झाला. आता काय गोंधळ घालून ठेवलाय तुम्ही? अहो आजींना सतत वाटतं आपण गोंधळ है घालतो. ना? काय झालंय, शिवा आता गॅरेजवर काम करायला लागली. बरोबर. मग तिच्या हनीमून साठी तयारी आम्ही कशी करणार? हा कसं करणार म्हणजे? अरे तिला बाजूला करायची आणि करायची. अगं आजी आजी तुला कसं कळत नाही? अगं आजी आपल्याला सरप्राईज द्यायचंय ना शिवाला, मग तिच्या समोरच आम्ही तयारी केली तर कसं चालेल? ते बी खरंच आहे. आणि मला सांग, हे सगळं सामान घेऊन जर तिथे गेलो तर ती 100 वेळा विचार याचं काय काम आहे, हे कशाला आणलंय याचं. आजी तूच काय ते कर. मग ह्या समद्यामध्ये माझी काय मदत पाहिजे तुम्हाला ते सांगा. आजी अगं तुला सगळं कसं सांगावं लागतं? ऐकून घे, एकदम सोपं काम. तुला काय करायचं, शिवाला गॅरेज मधून बाहेर काढायचं. बरोबर. बाहेर काढल्यानंतर तिला कुठेतरी घेऊन जायचं. कुठेतरी घेऊन गेली ना, तिला गुंतवून ठेवायचं. हा. तू तिला गुंतवून ठेवशील ना, त्यावेळेला आम्ही सगळी तयारी करू, कारण आमचं सगळं ठरलेलं आहे. ठरलेलं आहे. म्या तिला बाहेर काढायची. हा काम करत असताना ती कोण बी आलं ना तरी येणार नाही आणि माझं ऐकणार बी नाही. तू सांग की मग घरचं काम आहे म्हणून. सांग की घरचं काम आहे म्हणून. घरचं काम आहे म्हणून सांगितल्यावर तर मुळीच येणार नाही. काहीतरी शक्कल लढवायला पाहिजे मला. ए तुला म्हणलो ना आजीला नाही जमणार. हो ना भाई, उगाच बोलवलं यार आजी. नाही जमते, आजीनं जमते. ते बघ आजी तुमच्या डोळ्यात दिसते मला तुम्हाला येणार आहे. दिसतंय. दिसतंय ना? तुला दिसतंय का नाही म्या काहीतरी करू शकणार म्हणून? मग आता बघाच म्या काय करते. आजी आजी बघण्यासारखी गोष्ट नाही, आणलेलं सामान आमचं व्हायचं काय रे? बरोबर. मेल्या बघायचं म्हणजे काय असं बघायचं नव्हे. म्या आता काय काय करते ते तुम्ही बघा असं म्या म्हणलेलं आहे. कळलं? ऑल द बेस्ट आजी. जमेल ना नक्की आजी? जमेल ए बाई जमेल. मला नाही वाटत. अवघड आहे बाबा. आजी इकडे गॅरेज. आता काय? गॅरेज इकडे. ठरवलं ना? बघच आता म्या काय काय करते ती. हा लपा भैया इकडे.